बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. कागलमध्ये जवळजवळ 7,200 मतं आम्हाला पडली. मतांची टक्केवारी साधारणतः 33% आहे. अगदी उमेदवारच उभारणार नाही अशी परिस्थिती विरोधक म्हणत होते, पण आम्ही उमेदवार उभारण्यात यश मिळवलंच. पण जवळ 35-32% लोकांनी आम्हाला मतदान दिलं. यावर कागलमध्ये जी युती झालेली आहे ती लोकांना पसंत पडली नाही आणि खऱ्या अर्थानं पुढे ज्या निवडणुका होणार त्याची चुणूक कागल शहरामध्ये दाखवून दिली. नाही, मुरगुडला हा विजय अपेक्षितच होता. उलट याच्यापेक्षा 21-0 होईल अशी आमची अपेक्षा होती. 4 ठिकाणी जरी आमचा पराभव झाला असला तरी का पराभव झाला याचं विश्लेषण आत्मपरीक्षण आम्ही करू. पण फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर तिथं झाला. नगराध्यक्षाला 2-2.5 हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने मिळू शकलं नाही. आणि ह्या पैशाच्या प्रभावावर जरी झाला असतं तर निश्चितपणानं मुरगुडची जनता मोठ्या ताकदीनं उभा राहिली. आणि मी आज मंत्री महोदयांना इथं भेटायला एवढ्यासाठी आलोय की उद्या येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्याचा पहिला गुलाल मुरगुडनं आणलाय. आता पुढचा गुलाल सुद्धा या कार्यालयातून चालू होईल. मला आता सध्या मुश्रीफांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तर त्यांच्या विचारावर काही मी राजकारण करत नाही. त्यांचे मनाचे श्लोक मी कशाला बोलू त्याच्यावर. त्यांना कुणाला घ्यायचं आहे उद्या मनात आलं की कुणाला घ्यायचं नाही ते स्वतः ठरवतील. मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही. घेऊ दे, मरू दे तिकडं. नाराजी काय, बांधाचं भांडण नाही. हा महायुतीचा विषय आहे. महायुतीचे पालकमंत्री माझ्यासमोर बसलेले आहेत. ते काय पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. एखाद्याच्या मनात आलं तर घ्यायचं, एखाद्याच्या मनात आलं तर घेणार नाही किंवा कोण हिटलर लागून गेलेले नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा असा प्रकार त्याने एकदा केला होता. हे नकोत ते नकोत आणि मग सगळ्यांना घेऊन महायुती कशी होईल. आणि मग महायुतीचे जर प्रमुख समजत असतील तर त्यांनी त्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. नाही, हा काय राग व्यक्तिगत नाही. हा राग आम्ही आमच्या अस्तित्व दाखवण्यासाठीचा विषय आहे. खरं म्हटलं तर आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न त्यांनी गेले अनेक दिवस चालू केलाय. निमित्त आता नगरपालिका जरी झाला असलं तर यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीमध्ये माझ्या चिरंजीवाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्याचं विश्लेषण केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की कोराडीचा दांडा गोतास काळ ही भीती त्यांच्या डोळ्यापुढे आहे. मग कदाचित मंडलिकच आपल्याला पुढच्या राजकारणामध्ये अडचणीचे ठरतील, पण हे सगळे निर्णय घेत असतील. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.